निर्गम प्रकरण 31. बसालेल आणि अहलियाब ह्याची नेमणूक. निर्गम प्रकरण 35 पदे 30 ते 36 1. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा, मी यहुदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल ह्याला त्याच्या नावाने बोलाविले आहे. मी त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून त्याला अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. तो कलाकुसरीची कामे करील, सोने, चांदी व पितळ ह्यांची कामे करील, खचण्यासाठी रत्नांना पैलू पाडील, लाकडाचे नक्षीकाम करील आणि अशा सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील. आणि पहा, त्याच्या जोडीला मी दानवंशीय अहिसामाकाचा मुलगा अहलियाब ह्याला नेमिले आहे. एवढेच नव्हे, तर जितके म्हणून बुद्धिमान आहेत त्या सर्वांच्या हृदयात मी बुद्धी ठेविली आहे, ती ह्यासाठी की तुला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व गोष्टी त्यांनी तयार कराव्या. म्हणजे दर्शन मंडप, साक्षपटाचा कोश आणि त्यावरील दयासन आणि तंबूचे सर्व सामान, मेज व त्यावरील सर्व सामान, शुद्ध दीपवृक्ष व त्याची सर्व उपकरणे, धूपवेदी, होमवेदी व तिचे सर्व सामान, आणि गंगाळ व त्याची बैठक, कुशलतेने विणिलेली तलम वस्त्रे, म्हणजे याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी अहरोन याजकाची पवित्र वस्त्रे, त्याच्या मुलांची वस्त्रे, अभिषेकाचे तेल व पवित्र स्थानासाठी सुगंधी द्रव्ययुक्त धूप, ह्या सर्व गोष्टींविषयी मी तुला आज्ञा दिली आहे त्याप्रमाणे त्यांनी करावे. खून म्हणून पाळावयाचा शब्बात. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकांना आणखी असे सांग की तुम्ही माझे शब्बात अवश्य पाळावे, कारण पिढ्यानपिढ्या तुमच्या माझ्यामध्ये ही खूण आहे. ह्यावरून हे कळावे की तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. म्हणून तुम्ही शब्बात पाळावा. तो तुमच्यासाठी पवित्र आहे. जो कोणी तो भ्रष्ट करील त्याला अवश्य जिबे मारावे. जो कोणी त्या दिवशी काही काम करील त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. 6 दिवस काम करावे, पण 7वा दिवस परमेश्वराचा पवित्र दिवस, परमविश्रामाचा शब्बात होय. कोणी शब्बात दिवशी काम करील तर त्याला अवश्य जिवे मारावे. इस्रायल लोकांनी शब्बात पाळावा. शब्बात हा निरंतरचा करार समजून त्यांनी तो पिढ्यानपिढ्या पाळावा. माझ्यामध्ये व इस्रायल लोकांमध्ये ही निरंतरची खूण होय. कारण परमेश्वराने 6 दिवसात आकाश व पृथ्वी निर्माण करून 7व्या दिवशी विसावा घेतला आणि त्याचा श्रमपरिहार झाला. निर्गम प्रकरण 32. सोन्याचे वासरू. अनुवाद प्रकरण 9 पदे 6 ते 29. परमेश्वराने मोशेबरोबर सिनाय पर्वतावर हे सर्व भाषण केल्यावर आपल्या बोटाने लिहिलेले पाषाणाचे 2 साक्षपट त्याला दिले. मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले, तेव्हा ते अहरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, उठ, आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनवू, कारण आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे ह्याचे काय झाले हे आम्हाला कळत नाही. तेव्हा अहरोनाने त्यास सांगितले की तुमच्या स्त्रिया, पुत्र व कन्या ह्यांच्या कानातली सोन्याची कुंडले काढून माझ्याकडे घेऊन या. मग सर्व लोकांनी आपल्या कानातील सोन्याची कुंडले काढून अहरोनाकडे आणली. त्याने ती त्यांच्या हातून घेऊन त्यांचे एक वासरू ओतून त्यास कोरणीने कोरिले. तेव्हा ते म्हणू लागले की हे इस्रायला, ज्या देवांनी तुला मिस्र देशातून आणले आहे तेच हे तुझे देव. हे पाहून अहरोनाने त्याच्या पुढे एक वेदी बांधिली आणि असे जाहीर केले की उद्या परमेश्वराप्रित्यर्थ उत्सव करावयाचा. म्हणून दुसऱ्या दिवशी लोकांनी पहाटेस उठून होमार्पणे अर्पिली आणि शांत्यर्पणे आणली. मग ते खायला प्यायला बसले आणि मग उठून खेळू लागले. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला,
चल, खाली उतर, कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिस्र देशातून आणले ते बिघडले आहेत. ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञापिले होते, तो मार्ग इतक्यातच सोडून ते बहकून गेले आहेत. त्यांनी एक ओतीव वासरू करून त्याची पूजा अर्चा केली व त्याला बली अर्पण केले. आणि हे इस्रायला, ज्यांनी तुला मिस्र देशातून आणले आहे तेच हे तुझे देव असे ते म्हणू लागले आहेत. मग परमेश्वराने मोशेला म्हटले, मी ह्या लोकांना पाहिले आहे, हे ताठ मानेचे लोक आहेत. तर आता मला आड येऊ नको. मी आपला कोप त्यांच्यावर भडकवून त्यांना भस्म करीतो आणि तुझेच एक मोठे राष्ट्र करीतो. तेव्हा मोशे आपला देव परमेश्वर ह्याची काकळूत करून म्हणाला, हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांना महान सामर्थ्याने व भुजबलाने मिस्र देशातून बाहेर आणले, त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा? त्यांना डोंगरांमध्ये मारून टाकावे आणि पृथ्वीवरून त्यांचा नाश करावा, म्हणून त्यांना मिस्र देशातून त्यांनी दुष्ट हेतूने बाहेर आणले असे मिस्री लोकांनी का बोलावे? आपल्या तीव्र कोपापासून फिर आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याच्या हेतूपासून परावृत्त हो. तुझे दास अब्राहम, इसहाक व इस्रायल यांची आठवण कर. तू त्यांना स्वतःची शपथ वाहून सांगितले होते की मी तुमची संतती आकाशातील ताऱ्यांसारखी बहुगुणित करीन, आणि ज्या ह्या देशाविषयी मी तुम्हाला सांगितले तो सगळा तुमच्या संततीला देईन आणि ती त्याची निरंतरची वतनदार होईल. तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा जो परमेश्वराचा हेतू होता त्यापासून तो परावृत्त झाला. मग मोशे मागे फिरून आपल्या हाती साक्षपटाच्या त्या 2 पाट्या घेऊन पर्वतावरून खाली उतरला. त्या पाट्यांवर पुढल्या व मागल्या अशा दोन्ही बाजूस लिहिले होते. ह्या पाट्या देवाने केलेल्या होत्या आणि त्यांच्यावर खोदलेला लेख देवाने लिहिलेला होता. यहोशवाने लोकांचा गलबला ऐकला तेव्हा तो मोशेला म्हणाला, छावणीत लढाईचा आवाज ऐकू येत आहे. तो म्हणाला, हा आवाज येत आहे तो विजयोत्सवाचा नव्हे अथवा पराभवाचाही नव्हे, तर गाण्याचाच आवाज मला ऐकू येत आहे. मोशे छावणीजवळ येऊन पोहोचल्यावर ते वासरू व नाच तमाशा त्याने पाहिला तेव्हा त्याचा राग भडकला आणि त्याने आपल्या हातातल्या पाट्या पर्वताच्या पायथ्यांशी फेकून फोडून टाकल्या. तसेच त्यांनी बनविलेले ते वासरू घेऊन त्याने अग्नीत टाकिले व कुटून त्याचा चुरा केला. तो त्याने पाण्यावर टाकिला व ते पाणी त्याने इस्रायल लोकांना प्यावयास लाविले. तेव्हा मोशे अहरोनास म्हणाला, तू ह्या लोकांवर एवढे पातक आणले असे ह्यांनी तुझे काय केले होते? अहरोन म्हणाला, माझ्या स्वामीचा कोप माझ्यावर न भडको. ह्या लोकांची प्रवृत्ती पापाकडे आहे हे आपणाला ठाऊकच आहे. त्यांनी मला सांगितले की आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनवू, कारण आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणणारा मनुष्य मोशे ह्याचे काय झाले ते आम्हाला कळत नाही. मी त्यांना सांगितले, ज्यांच्याजवळ सोने असेल त्यांनी ते काढून मला द्यावे. त्याप्रमाणे त्यांनी ते मला दिले. ते मी अग्नीत टाकिले, तो त्यातून हे वासरू निघाले. मोशेने पाहिले की हे लोक मोकाट सुटले आहेत, कारण अहरोनाने त्यांना मोकाट सोडले, म्हणून ते शत्रूंच्या उपहासाला पात्र झाले. तेव्हा मोशे छावणीच्या प्रवेशद्वाराशी उभा राहून म्हणाला, परमेश्वराच्या पक्षाचा जो कोणी असेल त्याने माझ्याकडे यावे. तेव्हा लेवी वंशातले सर्व लोक त्याच्याजवळ जमा झाले. तो त्यास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो की तुम्ही प्रत्येकाने आपल्या कमरेस तरवार लटकवावी आणि छावणीच्या ह्या प्रवेशद्वारापासून त्या प्रवेशद्वारापर्यंत चहूकडे फिरून आपले बंधू, सोबती व शेजारी ह्यांचा वध करावा. मोशेच्या बोलण्याप्रमाणे लेवी वंशाच्या लोकांनी केले आणि त्या दिवशी अजमासे 3000 लोक पडले. कारण मोशे म्हणाला होता की आज आपणाला परमेश्वराप्रित्यर्थ समर्पण करून प्रत्येक पुरुषाने आपल्या मुलावर किंवा भावावर चालून जावे, म्हणजे आज तो तुम्हाला वरदान देईल. दुसऱ्या दिवशी मोशे लोकांस म्हणाला, तुम्ही हे घोर पातक केले आहे, तरी मी आता परमेश्वराकडे वर चढून जातो,
कदाचित तुमच्या पापाचे प्रायश्चित्त मला करिता येईल. मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, हाय हाय, ह्या लोकांनी घोर पातक केले आहे. ह्यांनी आपल्यासाठी सोन्याचे देव बनविले, तरी आता तू त्यांच्या पातकांची क्षमा करशील तर न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक. परमेश्वर मोशेला म्हणाला, ज्या कोणी माझ्या विरुद्ध पातक केले आहे त्यालाच मी आपल्या पुस्तकातून काढून टाकीन. आता तू जा, ज्या स्थलाविषयी मी तुला सांगितले आहे तिकडे त्यांना घेऊन जा. पहा, माझा दूत तुझ्यापुढे चालेल, तरी ज्या दिवशी मी झडती घेईन त्या दिवशी त्यांच्या पापाबद्दल त्यांचा समाचार घेईन. अहरोनाने बनविलेले वासरू लोकांनीच बनविले होते, म्हणून परमेश्वराने त्यांना ताडण केले. निर्गम प्रकरण 33. वचनदत्त देशाकडे जाण्याची आज्ञा. मग परमेश्वराने मोशेला सांगितले, तू व जे लोक तू मिस्र देशातून आणले आहेत असे तुम्ही येथून निघून मार्गस्थ व्हा व जो देश तुझ्या संततीला देईन असे अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना मी शपथपूर्वक सांगितले होते त्या देशाकडे जा. मी तुझ्यापुढे एक दूत पाठवीन आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबुसी ह्यांना तेथून घालवून देईन. दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशाकडे तू जा. तथापि तुम्ही ताठ मानेचे लोक असल्यामुळे मी तुमच्याबरोबर येणार नाही. आलो तर वाटेतच मी तुम्हाला भस्म करीन. लोक हे अशुभ वर्तमान ऐकून विलाप करू लागले व कोणीही आपले दागदागिने अंगावर घातले नाहीत. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकांना सांग की तुम्ही ताठ मानेचे लोक आहात. मी पळभर तुमच्याबरोबर असलो तरी मी तुम्हाला भस्म करीन. म्हणून तुम्ही आपले दागदागिने आपल्या अंगावरून उतरून ठेवा, म्हणजे तुमचे काय करावयाचे ते मी पाहीन. ह्यामुळे होरेब पर्वतापासून पुढे इस्रायल लोक दागिन्या वाचून राहिले. दर्शन मंडप. मोशे छावणीबाहेर बऱ्याच अंतरावर तंबू नेऊन उभा करी व त्याला तो दर्शन मंडप म्हणे. कोणाला परमेश्वरापाशी काही विचारावयाचे असले म्हणजे तो छावणीबाहेरील त्या दर्शन मंडपाकडे जाई. असे होई की जेव्हा मोशे त्या मंडपाकडे जाई तेव्हा सर्व लोक उठून आपापल्या तंबूच्या दारात उभे राहत आणि तो मंडपात प्रवेश करीपर्यंत त्याच्याकडे निरखून पाहत राहत. मोशे मंडपात प्रवेश करी तेव्हा मेघस्तंभ उतरून मंडपाच्या दारी उभा राही आणि परमेश्वर मोशेशी भाषण करी. त्या मंडपाच्या दाराशी मेघस्तंभ उभा आहे असे सर्व लोक पाहात तेव्हा ते सगळे उठून आपापल्या तंबूच्या दाराशी दंडवत घालीत. मित्रांशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोले. मोशे छावणीकडे परत जात असे तरी त्याचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा हा तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर येत नसे. परमेश्वराच्या समक्षतेचे आश्वासन. मोशे परमेश्वराला म्हणाला, पहा, तू मला म्हणतोस की ह्या लोकांना घेऊन जा, पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार हे मला अजून कळविले नाहीस. तरी तू म्हटले आहेस की मी तुला व्यक्तिशः नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे. आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखीव ना, म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. पहा, हे राष्ट्र तुझी प्रजा आहे. परमेश्वर म्हणाला, मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. तो त्याला म्हणाला, तू स्वतः येत नसलास तर आम्हाला येथून पुढे नेऊ नको. तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या प्रजेवर झाली आहे हे कशावरून समजावे? तू आमच्याबरोबर आल्याने मी व तुझे प्रजाजन पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे झालो आहो ह्यावरूनच ते समजावयाचे ना. परमेश्वर मोशेला म्हणाला, हे जे तू सांगितले आहे तेही मी करीन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तिशः नावाने ओळखीत आहे. तो म्हणाला, कृपा करून मला तुझे तेज दाखीव. तो म्हणाला, मी आपले सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन. तुझ्यासमोर परमेश्वर ह्या नावाची मी घोषणा करीन. ज्याच्यावर कृपा करावीसे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावीसे वाटेल
त्याच्यावर दया करीन. तरी पण तो म्हणाला की तुला माझे मुख पाहवणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. परमेश्वर म्हणाला, माझ्यापाशी एक जागा आहे, येथे ह्या खडकावर उभा राहा. असे होईल की माझे तेज जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन. मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन. मग मी आपला हात काढून घेईन आणि तुला पाठमोरा दिसेन, पण माझे मुख दिसावयाचे नाही. निर्गम प्रकरण 34. दगडाच्या नव्या पाट्या. अनुवाद प्रकरण 10 पदे 1 ते 5. परमेश्वर मोशेला म्हणाला, पहिल्या पाट्यांसारख्या 2 दगडी पाट्या घडून तयार कर, म्हणजे तू फोडून टाकिलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्यांच्यावर लिहीन. तू पहाटेस तयार हो आणि पहाटेस सिनाय पर्वतावर चढून ये आणि पर्वत शिखरावर माझ्यासमोर हजर हो. तुझ्याबरोबर कोणी चढून येऊ नये. सगळ्या पर्वतावर कोणी मनुष्य दिसता कामा नये. तसेच शेरडे मेंढरे व गुरेढोरे ह्यांना त्या पर्वताच्या कडेला चरू देऊ नये. तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यांसारख्या 2 दगडी पाट्या घडिल्या आणि सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो सिनाय पर्वतावर चढून गेला. तेव्हा परमेश्वर मेघातून उतरला व तेथे त्याच्यापाशी उभा राहिला आणि त्याने परमेश्वर ह्या नावाची घोषणा केली. परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली, परमेश्वर, परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंद क्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप ह्यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्र पौत्रांचा 3ऱ्या व 4थ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो. तेव्हा मोशेने त्वरा करून भूमीपर्यंत लवून नमन केले आणि तो म्हणाला, हे प्रभू, तुझी माझ्यावर आता कृपादृष्टी झाली असेल तर प्रभूने आमच्याबरोबर चालावे. हे लोक ताठ मानेचे आहेत तर खरे, तरी आमचा अन्याय व पाप ह्यांची क्षमा कर व आम्हाला आपले वतन समजून आमचा अंगीकार कर. पुन्हा करार करणे. निर्गम प्रकरण 23 पदे 14 व 15. अनुवाद प्रकरण 7 पदे 1 ते 5. अनुवाद प्रकरण 16 पदे 1 ते 17. परमेश्वर म्हणाला, पहा, मी एक करार करीतो. तुझ्या सर्व लोकांदेखत मी अशी अद्भुत कृत्ये करीन की तशी सर्व पृथ्वीभर कोणत्याही राष्ट्रात झाली नाहीत. ज्या लोकांमध्ये तू राहशील ते सगळे परमेश्वराची कृती पाहतील, कारण जे मी तुझ्याबरोबर करणार आहे ते भयानक आहे. मी तुला आज्ञा देऊन सांगतो ते तू पाळ. पहा, मी तुझ्यासमोरून अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ह्या लोकांना घालवून देतो. तू सावध राहा, नाहीतर तू जात आहेस त्या देशातल्या रहिवाशांशी करारमदार करशील आणि तो तुला पाश होईल. त्यांच्या वेद्या पाडून टाका, त्यांचे स्तंभ फोडून टाका आणि त्यांच्या अशेरा मूर्तींचा भंग करा, कारण तुला दुसऱ्या कोणत्याही देवाला नमन करावयाचे नाही. कारण ज्याचे नाव ईर्षावान आहे तो परमेश्वर ईर्षावान देव आहे. तू सावध राहा, देशातील रहिवाशांशी तुला करारमदार करावयाचा नाही, नाहीतर ते व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे लागून त्यांना बलिदान करतील आणि त्यातल्या कोणी तुला बोलाविले असता तू त्यांच्या बलिदानातले काही खाशील. त्यांच्या मुलींपैकी कोणी तू आपल्या मुलांकरिता बायका करून घेशील आणि त्यांच्या मुली व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे जातील आणि तुझ्या मुलांना व्यभिचारी बुद्धीने त्यांच्या नादी लावितील. तू आपल्यासाठी ओतीव देव करू नको. बेखमीर भाकरीचा सण पाळ. माझ्या आज्ञेला अनुसरून अबीब महिन्याच्या नियमित समयी 7 दिवसपर्यंत तू बेखमीर भाकरी खावी, कारण अबीब महिन्यात तू मिसर देशातून बाहेर निघालास. प्रत्येक प्रथम जन्मलेला माझा आहे. तुझ्या गुराढोरांपैकी गाईचे व मेंढराचे प्रत्येक प्रथम नरवत्स माझे आहेत.
गाढवीचे पहिले शिंगरू खंडणी दाखल एक कोकरू देऊन सोडवून घ्यावे. त्याला तसे सोडविले नाही तर त्याची मान मोडावी. तुझ्या मुलांपैकी प्रत्येक ज्येष्ठ पुत्राला मोबदला देऊन सोडवून घ्यावे. कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये. 6 दिवस तू आपले कामकाज कर व 7व्या दिवशी विसावा घे. नांगरणीच्या व कापणीच्या हंगामातही विसावा घे. तू सप्ताहांचा सण म्हणजे गव्हाच्या कापणीच्या प्रथम पिकाचा सण पाळावा. वर्षातून 3दा तुझ्या सर्व पुरुषांनी इस्रायलाचा देव प्रभू परमेश्वर ह्यासमोर हजर व्हावे. मी तर परराष्ट्रांना तुझ्या पुढून घालवून देईन व तुझी सरहद्द वाढवीन आणि वर्षातून 3दा तू आपला देव परमेश्वर ह्यासमोर हजर व्हावयास जाशील तेव्हा कोणी तुझ्या भूमीचा लोभ धरणार नाही. माझ्या यज्ञ पशूचे रक्त खमीराच्या भाकरीबरोबर अर्पू नये आणि वल्हांडण सणातल्या यज्ञपशूचे काही एक सकाळपर्यंत राहू देऊ नये. आपल्या जमिनीचा प्रथम उत्पन्नातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, ही वचने लिहून ठेव, कारण ह्याच वचनांप्रमाणे मी तुझ्याशी व इस्रायल लोकांशी करार केला आहे. मोशे तेथे परमेश्वराबरोबर 40 दिवस व 40 रात्री होता. तेवढ्या अवधीत त्याने भाकर खाल्ली नाही आणि तो पाणीही प्याला नाही. आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे 10 वचने लिहून ठेविली. मोशे पर्वतावरून खाली येतो. मग मोशे सिनाय पर्वतावरून उतरला आणि तो साक्षपटाच्या दोन्ही पाट्या हाती घेऊन पर्वतावरून उतरून येत असता परमेश्वराशी संभाषण केल्यामुळे आपल्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्याला भान नव्हते. मोशेच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत असे अहरोनाने व सर्व इस्रायल लोकांनी पाहिले तेव्हा ते त्याच्याजवळ जावयास भ्याले. मग मोशेने अहरोन व मंडळीचे प्रमुख ह्यांना बोलाविले. तेव्हा अहरोन व मंडळीचे प्रमुख त्याच्याकडे परत आले आणि तो त्यांच्याशी संभाषण करू लागला. नंतर सर्व इस्रायल लोक जवळ आले आणि जे काही सिनाय पर्वतावर परमेश्वराने त्याला सांगितले होते ते सगळे त्याने त्यांना आज्ञा देऊन सांगितले. मोशेने त्यांच्याशी बोलणे संपविल्यावर आपल्या तोंडावर आच्छादन घातले. पण मोशे परमेश्वराशी संभाषण करावयाला त्याच्यासमोर आत जाई तेव्हा तो बाहेर येईपर्यंत आपल्या तोंडावरले आच्छादन काढीत असे. आणि बाहेर येऊन जी काही आज्ञा त्याला होई ती तो इस्रायल लोकांना सांगत असे. इस्रायल लोक मोशेच्या तोंडाकडे पाहताना त्याच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघताना त्यांना दिसत. परमेश्वराशी संभाषण करावयास मोशे आत जाईपर्यंत तो आपल्या तोंडावर आच्छादन घालीत असे. निर्गम प्रकरण 35 शब्बाथाविषयींचे नियम. मोशेने इस्रायल लोकांची सगळी मंडळी जमविली व त्यास म्हटले, ज्या गोष्टी करण्याविषयी परमेश्वराने आज्ञा केली आहे त्या ह्या. 6 दिवस काम करावे, पण 7वा दिवस तुमच्यासाठी परमेश्वराचा पवित्र दिवस, परमविश्रामाचा शब्बाथ होय. त्या दिवशी जो कोणी काम करील त्याला जिवे मारावे. शब्बाथ दिवशी तुम्ही आपल्या वसतिस्थानातून विस्तव पेटवू नये. परमेश्वराप्रीत्यर्थ आणावयाचे अर्पण. निर्गम प्रकरण 25 पदे 1 ते 9. मोशे इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाला, परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे ते हे. तुम्ही आपले अर्पण परमेश्वराप्रीत्यर्थ आणावे. ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वरासाठी अर्पण आणावे, म्हणजे सोने, रुपे, पितळ, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलमसणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी, तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड, दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले, एफोद व उरपट ह्यात खचण्यासाठी गोमेदमणी आणि इतर रत्ने आणावी. निवासमंडपातील वस्तू. निर्गम प्रकरण 39 पदे 32 ते 43. तुमच्यापैकी जे कोणी सुबुद्ध हृदयाचे असतील त्या सर्वांनी येऊन परमेश्वराने जे काही करण्याची आज्ञा दिली आहे ते सर्व करावे, म्हणजे
निवासमंडप, त्याचा तंबू व त्यावरील आच्छादन, त्याचे आकडे, फळ्या, अडसर, खांब व उथळ्या, कोश व त्याचे दांडे, दयासन व अंतरपट, मेज व त्याचे दांडे, त्यावरील सर्व पात्रे व समक्षतेची भाकर, प्रकाशासाठी दीपवृक्ष, त्याची उपकरणे व दिवे आणि दिव्यासाठी तेल, धूपवेदी, तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी द्रव्ययुक्त धूप व निवासमंडपाच्या दारासाठी पडदा, होमवेदी व तिची पितळेची जाळी, दांडे व तिचे इतर साहित्य, गंगाळ व त्याची बैठक, अंगणाचे पडदे, त्याचे खांब व उथळ्या व अंगणाच्या फाटकासाठी पडदा, निवासमंडप व अंगण ह्यांच्यासाठी मेखा व तणावे, पवित्र स्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्त्रे आणि याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी अहरोन याजकाची पवित्र वस्त्रे आणि त्याच्या मुलांची वस्त्रे. लोक अर्पण आणतात. मग इस्रायल लोकांची सर्व मंडळी मोशे पुढून निघून गेली. नंतर ज्यांच्या अंतःकरणात स्फूर्ती झाली व ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली, त्याने दर्शन मंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रांसाठी परमेश्वराला अर्पण आणले. ज्यांना मनापासून इच्छा झाली ते सगळे स्त्री पुरुष आले आणि त्यांनी नथा, कुंडले, मुद्रिका, कंकणे असे सोन्याचे सर्व प्रकारचे दागिने आणले. ह्या प्रकारे प्रत्येक मनुष्याने परमेश्वरासाठी सोन्याचे अर्पण आणले. ज्या ज्या पुरुषापाशी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलमसणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी होती, त्यांनी ते आणले. चांदी व पितळ ह्यांचे अर्पण करणाऱ्या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली. आणि ज्या कोणाकडे सेवेच्या कामासाठी उपयोगी पडणारे बाभळीचे लाकूड होते, ते तो घेऊन आला. ज्या स्त्रिया सुबुद्ध हृदयाच्या होत्या, त्या सर्वांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत कातले आणि ते कातलेले सूत व आपल्या हाताने विणलेले तलमसणाचे कापड त्यांनी आणले. आणि ज्या स्त्रियांच्या अंतःकरणात स्फूर्ती होऊन त्यांना बुद्धी झाली, त्या सर्वांनी बकऱ्याचे केस कातले. सरदारांनी एफोद व उरपट, ह्यात खचण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने, आणि दिव्यासाठी व अभिषेकासाठी तेल व सुगंधी धुपासाठी मसाला आणला. जे करण्याविषयी परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा दिली होती, त्या सर्वांसाठी इस्रायल लोकांनी स्वेच्छेने परमेश्वराप्रित्यर्थ अर्पणे आणली. ज्या ज्या स्त्री पुरुषांच्या अंतःकरणात स्फूर्ती झाली, त्यांनी ही अर्पणे आणली. बसालेल आणि अहलियाब ह्यांची नेमणूक. निर्गम प्रकरण 31 पदे 1 ते 11. मग मोशे इस्रायल लोकांना म्हणाला, पहा, यहुदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हुराचा नातू बसालेल ह्याला परमेश्वराने नाव घेऊन बोलाविले आहे आणि त्याने त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. तो कलाकुसरीची कामे करील, सोने, रुपे व पितळ ह्यांची कामे करील, खचण्यासाठी रत्नांना पैलू पाडील, लाकडाचे नक्षीकाम करील आणि अशा सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील. परमेश्वराने त्याच्या ठायी आणि दानवंशातील अहिसामाकाचा मुलगा अहलियाब ह्याच्या ठायी शिक्षण देण्याचे सामर्थ्य ठेविले आहे. कोरीव काम करणारे कुशल कारागीर निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या व सुताच्या कापडावर व तलमसणाच्या कापडावर कशिदा काढणारे, वीणकाम करणारे, सर्व तऱ्हेचे कसबी काम करणारे व कुशल कामाची योजना करणारे अशा सारख्यांची सर्व कारागिरीची कामे करण्यासाठी त्याने ह्या दोघांचे मन ज्ञानाने परिपूर्ण केले आहे. निर्गम प्रकरण 36. परमेश्वराच्या सर्व आज्ञांप्रमाणे पवित्र स्थानाच्या सेवेसाठी सर्व तऱ्हेचे काम कसे करावे ते समजण्यासाठी ज्यांच्या ठायी परमेश्वराने बुद्धी व समज घातली आहे, ते बसालेल, अहलियाब आणि प्रत्येक ज्ञानी मनुष्य ह्यांनी हे काम करावे. लोक भरपूर दाने आणतात. नंतर बसालेल व अहलियाब ह्यांना आणि ज्या ज्ञानी मनुष्यांच्या मनात परमेश्वराने बुद्धी घातली होती व ज्यांना हे कार्य करण्याची स्फूर्ती झाली होती,
त्यांना मोशेने बोलाविले आणि पवित्र स्थानाच्या सेवेसाठी म्हणजे ते बांधण्यासाठी इस्रायल लोकांनी जे एकंदर अर्पण आणले होते ते ह्यांनी मोशेच्या पुढून घेतले. लोकांनी रोज सकाळी आपली स्वसंतोषांची अर्पणे त्याच्यापाशी आणण्याचा क्रम चालू ठेविला, इतका की जे बुद्धिमान पुरुष पवित्र स्थानाचे सगळे काम करीत होते ते सर्व आपापले काम सोडून देऊन मोशेकडे आले आणि ते मोशेला म्हणाले, परमेश्वराने जे काम करण्याची आज्ञा दिली आहे ते करावयाला जी सामग्री लागते तिच्यापेक्षा लोक पुष्कळच अधिक आणीत आहेत. तेव्हा मोशेने छावणीभर असा हुकूम प्रसिद्ध केला की कोणीही पुरुषाने किंवा स्त्रीने पवित्र स्थानासाठी अर्पण म्हणून आणखी कोणतेही कसबाचे वगैरे काम करून आणू नये. याप्रमाणे आणखी अर्पणे आणण्यास लोकांस प्रतिबंध झाला. त्यांच्या हाती जी सामग्री जमली होती ती ते सर्व काम करण्यास पुरून उरेल इतकी होती. निवास मंडपाची रचना. निर्गम प्रकरण 26 पदे 1 ते 37. त्यांच्यामधले जे बुद्धिमान पुरुष काम करीत होते त्या सर्वांनी 10 पडद्यांचा निवास मंडप बनविला. हे पडदे त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे तयार केले व त्यात कुशल कारागिराकडून करूब काढविले. एकेका पडद्याची लांबी 28 हात व रुंदी 4 हात होती. ते सर्व पडदे एकाच मापाचे होते. त्यांनी त्यातले 5 पडदे एकमेकांशी जोडिले व दुसरे 5 पडदे एकमेकांशी जोडिले. त्यांनी जेथे एक पडदा जोडिला होता तेथे पडद्याच्या किनारीवर निळ्या सुताची बिरडी लाविली. तसेच दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही तशीच बिरडी केली. एका पडद्याला त्यांनी 50 बिरडी केली व दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही 50 बिरडी केली. ही बिरडी समोरासमोर होती. तसेच त्यांनी सोन्याचे 50 आकडे बनविले. त्या आकड्यांनी त्यांनी पडदे एकमेकांशी अशा प्रकारे जोडिले की सर्व मिळून निवास मंडप अखंड झाला. निवास मंडपावर तंबू असावा म्हणून बकऱ्याच्या केसाचे 11 पडदे त्यांनी बनविले. एकेका पडद्याची लांबी 30 हात व रुंदी 4 हात होती. हे 11 पडदे एकाच मापाचे होते. त्यांनी 5 पडदे वेगळे जोडिले व 6 पडदे वेगळे जोडिले. अशा प्रकारे जोडून केलेल्या एका कनातीच्या बाहेरील शेवटल्या पडद्याच्या किनारीवर त्यांनी 50 बिरडी केली. तशीच दुसऱ्या कनातीच्या बाहेरील शेवटल्या पडद्याच्या किनारीवरही त्यांनी 50 बिरडी केली. हा तंबू जोडून एक करण्यासाठी त्यांनी पितळेचे 50 आकडे बनविले. ह्या तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे एक आच्छादन व त्याच्यावर तहशाच्या कातड्याचे एक आच्छादन त्यांनी केले. मग निवास मंडपासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्या केल्या. प्रत्येक फळी 10 हात लांब व 1.5 हात रुंद होती. प्रत्येक फळी दुसऱ्या फळीशी जोडण्यासाठी त्यांनी तिला 2-2 कुसे केली. त्यांनी निवास मंडपाच्या सर्व फळ्या अशाच केल्या. निवास मंडपासाठी ज्या फळ्या त्यांनी केल्या त्यापैकी 20 दक्षिण बाजूस लावण्यासाठी केल्या. त्या 20 फळ्यांच्या खाली लावण्यासाठी चांदीच्या 40 उथळ्या केल्या. म्हणजे एकेका फळीच्या खाली कुसासाठी 2-2 उथळ्या त्यांनी केल्या. त्याचप्रमाणे निवास मंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूस लावण्यासाठी त्यांनी 20 फळ्या केल्या. त्यांनी त्यांच्यासाठी चांदीच्या 40 उथळ्या केल्या. म्हणजे एकेका फळीच्या खाली 2-2 उथळ्या. निवास मंडपाच्या मागील म्हणजे पश्चिम बाजूसाठी त्यांनी 6 फळ्या केल्या आणि मागल्या बाजूस निवास मंडपाच्या कोपऱ्यांसाठी त्यांनी 2 फळ्या केल्या. ह्या फळ्या खालपासून 2-2 असून त्या दोन्ही वरच्या भागी एकेका कडीने त्यांनी जुळविल्या. दोन्ही कोपऱ्यांसाठी त्यांनी अशा 2 फळ्या केल्या. ह्या प्रकारे 8 फळ्या व त्यांना चांदीच्या 16 उथळ्या झाल्या. अर्थात एकेका फळीखाली 2-2 उथळ्या होत्या. त्यांनी बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार केले. निवास मंडपाच्या एका बाजूच्या फळ्यांसाठी 5, निवास मंडपाच्या दुसऱ्या बाजूच्या फळ्यांसाठी 5 आणि निवास मंडपाच्या पश्चिमेच्या म्हणजे मागल्या बाजूसाठी 5. आणि त्यांनी फळ्यांच्या मध्यभागी लावावयाचा मधला अडसर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचेल असा केला. त्या फळ्या त्यांनी सोन्याने मढविल्या.
अडसर लावण्याच्या कड्या सोन्याच्या बनविल्या आणि अडसरही सोन्याने मढविले. मग त्यांनी निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या सुताचा आणि तलमसणाच्या कापडाचा एक अंतरपट बनविला व त्यावर कुशल कारागिराकडून करूब काढविले. आणि त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे 4 खांब केले व ते सोन्याने मढविले. त्यांच्या आकड्या सोन्याच्या केल्या आणि त्यांच्यासाठी 4 चांदीच्या उथळ्या ओतिल्या. त्यांनी तंबूच्या द्वारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलमसणाच्या कापडाचा वेलबुट्टीदार पडदा बनविला व त्यांनी त्याचे 5 खांब व त्यांच्या आकड्या बनविल्या. त्यांचे शिरोभाग व त्यांच्या बांधपट्ट्या सोन्याने मढविल्या आणि त्यांच्या 5 उथळ्या पितळेच्या बनविल्या. निर्गम प्रकरण 37. कोशाची रचना. निर्गम प्रकरण 25 पदे 10 ते 22. मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनविला. त्याची लांबी 2.5 हात, रुंदी 1.5 हात आणि उंची 1.5 हात होती. त्याने तो आतून बाहेरून शुद्ध सोन्याने मढविला आणि त्याच्या सभोवती सोन्याचा कंगोरा केला. त्याच्या 4ही पायांना लावण्यासाठी त्याने सोन्याच्या 4 कड्या ओतून एका बाजूला 2 व दुसऱ्या बाजूला 2 अशा लाविल्या. त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून तेही सोन्याने मढविले. कोश उचलण्यासाठी ते दांडे त्याने त्याच्या दोन्ही बाजूंच्या कड्यात घातले. त्याने शुद्ध सोन्याचे दयासन बनविले. त्याची लांबी 2.5 हात व रुंदी 1.5 हात होती. त्याने सोने घडवून 2 करूब बनविले. ते दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी बनविले. त्याने एक करूब एका टोकासाठी व दुसरा करूब दुसऱ्या टोकासाठी बनविला. करूब व दयासन अखंड असून ते त्याने दोन्ही टोकास बनविले. त्या करूबांचे पंख असे पसरले होते की त्यांनी ते दयासन झाकले होते. त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली होती. मेजाची रचना. निर्गम प्रकरण 25 पदे 23 ते 30. त्याने बाभळीच्या लाकडाचे मेज बनविले. त्याची लांबी 2 हात, रुंदी 1 हात व उंची 1.5 हात होती. त्याने ते शुद्ध सोन्याने मढविले व त्याच्या सभोवती सोन्याचा कंगोरा केला आणि त्याने त्याच्यासाठी 4 बोटे रुंदीची एक पाळ केली व त्या पाळीस सभोवती सोन्याचा कंगोरा केला. त्याच्यासाठी सोन्याच्या 4 कड्या ओतून तयार केल्या व त्याच्या 4ही पायांवरल्या 4 कोपऱ्यांना त्या लाविल्या. ह्या कड्या त्या पाळीच्या लगत होत्या. त्या मेज उचलावयाच्या दांड्यांसाठी होत्या. मेज उचलण्यासाठी त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढविले. आणि त्याने मेजावरली पात्रे म्हणजे तबके, धूपपात्रे, सुरया व पेयार्पणे ओतण्याकरिता कटोरे ही सर्व शुद्ध सोन्याची बनविली. दीपवृक्षाची रचना. निर्गम प्रकरण 25 पदे 31 ते 40. त्याने शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष बनविला व हा दीपवृक्ष, त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची घडविली. ह्या दीपवृक्षाला 6 शाखा होत्या. एका बाजूला 3 शाखा व दुसऱ्या बाजूला 3 शाखा. प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलांसारख्या 3-3 वाट्या बोंडान फुलांसह केल्या आणि दुसऱ्या बाजूच्या त्याच्या जोडीच्या प्रत्येक शाखेलाही बदामाच्या फुलांसारख्या 3-3 वाट्या बोंडान फुलांसह केल्या. दीपवृक्षामधून निघालेल्या 6 शाखांची रचना अशीच होती. दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या बोंडान फुलांसह 4 वाट्या होत्या. दीपवृक्षामधून निघणाऱ्या 6 शाखांपैकी 2-2 शाखा आणि त्यांच्या खाली असलेले एक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची होती. बोंडे व शाखा ही सर्व अखंड असून तो सबंध दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा एकच घडीव तुकडा केला. त्याने त्या दीपवृक्षाचे 7 दिवे, त्याचे चिमटे व ताटल्या शुद्ध सोन्याच्या केल्या. त्याने तो दीपवृक्ष व त्याचे सर्व उपकरण साहित्य एक किक्कार शुद्ध सोन्याचे केले. धूपवेदीची रचना. निर्गम प्रकरण 30 पदे 1 ते 5. मग त्याने बाभळीच्या लाकडाची धूपवेदी केली. तिची लांबी 1 हात व रुंदी 1 हात अशी ती चौरस होती.
तिची उंची 2 हात होती व तिची शिंगे अंगचीच होती. त्याने त्या वेदीचा वरचा भाग, तिच्या चारही बाजू व तिची शिंगे शुद्ध सोन्याने मढविली व तिला सभोवती सोन्याचा कंगोरा केला. वेदी उचलून नेण्याचे दांडे घालता येण्यासाठी त्याने सोन्याच्या कड्या करून त्या कंगोऱ्याच्या खाली तिच्या दोन्ही अंगांना 2 कोनास 2-2 अशा लाविल्या. त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून ते सोन्याने मढविले. अभिषेकाचे तेल आणि सुगंधी द्रव्य तयार करण्याची कृती. त्याने अभिषेकाचे पवित्र तेल आणि सुगंधी द्रव्ययुक्त शुद्ध धूप गांधी बनवितात तसा बनविला. निर्गम प्रकरण 38. होमवेदीची रचना. निर्गम प्रकरण 27 पदे 1 ते 8. त्याने होमवेदी बाभळीच्या लाकडाची बनविली. तिची लांबी 5 हात व रुंदी 5 हात अशी ती चौरस असून तिची उंची 3 हात होती. त्याने तिच्या चारही कोपऱ्यात 4 शिंगे बनविली. ती अंगचीच होती. त्याने ही वेदी पितळेने मढविली आणि त्याने वेदीची सर्व उपकरणे म्हणजे हंड्या, फावडी, कटोरे, काटे व अग्निपात्रे ही सर्व पितळेची बनविली. वेदीला त्याने सभोवती कंगोऱ्याच्या खाली पितळेच्या जाळीची एक चाळण बनविली. ती वेदीच्या खालच्या बाजूने अर्ध्या उंचीपर्यंत होती. त्याने पितळेच्या चाळणीच्या चारही कोपऱ्यांना दांडे घालण्यासाठी 4 कड्या ओतून तयार केल्या. त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून ते पितळेने मढविले. वेदी उचलण्यासाठी तिच्या बाजूंच्या कड्यात त्याने दांडे घातले. वेदी मध्यभागी पोकळ ठेवून बाजूस फळ्या बसवून ती बनविली. गंगाळ बनविणे. निर्गम प्रकरण 30 पद 18. त्याने गंगाळ व त्याची बैठक पितळेची बनविली. दर्शन मंडपाच्या द्वारापाशी सेवा करीत असलेल्या स्त्रियांच्या आरशांचे हे पितळ होते. निवास मंडपाचे अंगण. निर्गम प्रकरण 27 पदे 9 ते 19. त्याने अंगण तयार केले. त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलमसणाचे विणिलेले पडदे जोडून एक कनात केली. तिची लांबी 100 हात होती. तिच्यासाठी 20 खांब होते व त्या खांबांसाठी पितळेच्या 20 उथळ्या होत्या. खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या. त्याच्या उत्तर बाजूलाही 100 हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती. तिच्यासाठीही 20 खांब असून त्यांच्यासाठी पितळेच्या 20 उथळ्या होत्या. खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या आणि पश्चिम बाजूला 50 हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती. तिच्यासाठी 10 खांब व 10 उथळ्याही होत्या. ह्या खांबांच्या आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या होत्या. पूर्वेकडील बाजू 50 हात ठेवली होती. अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला 15 हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती. तिच्यासाठी 3 खांब व उथळ्याही 3 होत्या आणि अंगणाच्या फाटकाची दुसरी बाजूही तशीच होती. अंगणाच्या फाटकाच्या ह्या बाजूला व त्या बाजूला 15-15 हात पडदे जोडून केलेल्या कनाती होत्या. त्यांच्यासाठी 3-3 खांब व उथळ्याही 3-3 होत्या. अंगणाच्या सभोवतालचे सर्व पडदे कातलेल्या तलमसणाच्या कापडाचे होते. खांबांच्या उथळ्या पितळेच्या आणि आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या होत्या. त्यांचे मथळे चांदीने मढविले होते. अंगणाचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्ट्यांनी जोडिले होते. अंगणाच्या फाटकाचा पडदा वेलबुट्टीदार असून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि कातलेल्या तलमसणाच्या कापडाचा होता. त्याची लांबी 20 हात व रुंदीकडील उंची अंगणाच्या पडद्याइतकी 5 हात होती. त्याचे खांब 4 आणि त्यांच्यासाठी पितळेच्या उथळ्या 4 होत्या. त्यांच्या आकड्या चांदीच्या असून त्यांचे मथळे चांदीने मढविले होते व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या. निवास मंडपाच्या आणि अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व मेखा पितळेच्या होत्या. पवित्र स्थानातील कामासाठी लागलेले सोने, चांदी, पितळ वगैरे. निवास मंडपाचे म्हणजे साक्षपटाच्या निवास मंडपाचे जे सामान लेव्यांच्या सेवेकरिता केले त्यांची यादी मोशेच्या सांगण्यावरून
अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याने केली तीच ही. ज्या ज्या वस्तू करण्याविषयी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती त्या सर्व वस्तू यहुदा वंशातील हुराचा नातू म्हणजे उरीचा मुलगा बसालेल ह्याने बनविल्या. त्याच्या जोडीला दान वंशातील अहिसामाकाचा मुलगा अहलियाब हा कोरीव काम करणारा कुशल कारागीर असून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडावर व तलमसणाच्या कापडावर कशिदा काढणारा होता. पवित्र स्थानाच्या सर्व कामासाठी लागलेले सोने म्हणजे लोकांनी अर्पण केलेले सगळे सोने 29 किक्कार होते आणि पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ते 730 शेकेल होते. मंडळीपैकी ज्यांची नोंद करण्यात आली होती त्यांनी जी चांदी अर्पण केली ती 100 किक्कार भरली आणि पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ती 1775 शेकेल भरली. म्हणजे जितके 20 वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांची गणती झाली तेव्हा ते 6,03,550 भरले. त्यातल्या प्रत्येकामागे पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एक बेका म्हणजे अर्धा शेकेल मिळाला. ती 100 किक्कार चांदी पवित्र स्थानातील उथळ्या व अंतरपटाच्या उथळ्या ओतावयास लागली. एकेका उथळीला एक किक्कार अशा 100 किक्कारांच्या 100 उथळ्या केल्या आणि बाकीची 1775 शेकेल चांदी खांबांसाठी आकड्या करावयास, खांबांच्या मथळ्यांवर मढवणी करावयास व त्याच्यासाठी बांधपट्ट्या बनविण्यास लागली. अर्पण केलेले पितळ 70 किक्कार व 2400 शेकेल होते. ते पितळ घेऊन दर्शन मंडपाच्या द्वाराच्या उथळ्या, पितळी वेदी व तिची पितळी चाळण आणि वेदीचे सर्व सामान, अंगणाच्या चारही बाजूंच्या उथळ्या व त्याच्या फाटकाच्या उथळ्या आणि निवासमंडप व अंगण ह्यांच्या चारही बाजूंच्या मेखा बनविल्या. निर्गम प्रकरण 39. याजकांची वस्त्रे तयार करणे. निर्गम प्रकरण 28 पदे 1 ते 43. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे त्यांनी पवित्र स्थानातील सेवेसाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाची कुशलतेने विणलेली वस्त्रे केली आणि अहरोनासाठी पवित्र वस्त्रे केली. त्यांनी सोन्याच्या जरीचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व कातलेल्या तलमसणाच्या कापडाचे एफोद तयार केले. त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे केले आणि ते पत्रे कापून त्याची तार केली आणि ती कुशल कारागिराकडून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या व कातलेल्या तलमसणाच्या कापडात भरिली. त्यांनी एफोदाला खांदपट्ट्या जोडल्या, त्याची दोन्ही टोके जोडली. एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर जी कुशलतेने विणलेली पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड तुकड्याची केली. ती सोन्याच्या जरीची आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची आणि कातलेल्या तलमसणाच्या कापडाची केली. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले. मुद्रेवर छाप कोरितात तशी त्यांनी गोमेद रत्नांवर इस्रायलाच्या मुलांची नावे कोरिली. ती रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदणात बसविली. इस्रायल लोकांची स्मारक रत्ने व्हावी म्हणून ती एफोदाच्या खांदपट्ट्यांवर लाविली. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले. त्याने एफोदाप्रमाणेच सोन्याच्या जरीचा आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलमसणाच्या कापडाचा उरपट कुशल कारागिराकडून बनविला. तो चौरस होता. त्यांनी तो दुहेरी केला. दुहेरी असून तो 1 वीत लांब व 1 वीत रुंद होता. त्यात रत्नांच्या 4 रांगा बसविल्या. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक, दुसऱ्या रांगेत 5 इंद्रनीलमणी व हिरा, तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे ही रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदणात खचिली. इस्रायलाच्या मुलांच्या नावांच्या संख्येएवढी ही रत्ने होती. त्यांच्या संख्येइतकी 12 नावे होती. मुद्रा जशी कोरितात तसे 12 वंशांपैकी एकेकाचे नाव एकेका रत्नावर त्यांनी कोरिले. दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळ्या उरपटावर लाविल्या.
सोन्याची 2 जाळीदार कोंदणे आणि सोन्याच्या 2 कड्या करून उरपटाच्या दोन्ही टोकास लाविल्या. उरपटाच्या टोकास लाविलेल्या दोन्ही कड्यात पीळ घातलेल्या सोन्याच्या साखळ्या घातल्या. पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांची दुसरी टोके दोन्ही जाळीदार कोंदणात खचून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर पुढल्या भागी लाविली. सोन्याच्या आणखी 2 कड्या करून उरपटाच्या दोन्ही टोकांवर म्हणजे एफोदाच्या आतल्या बाजूस असलेल्या कोरीवर लाविल्या. सोन्याच्या आणखी 2 कड्या करून एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर खालून त्याच्या समोर त्याच्या सांध्याजवळ कुशलतेने विणलेल्या पट्टीवर लाविल्या. त्यांनी त्या उरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या फितीने अशा बांधिल्या की कुशलतेने विणलेल्या एफोदाच्या पट्टीवर तो राहावा आणि एफोदावरून उरपट सरकू नये. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले. त्याने एफोदाबरोबर घालावयाचा झगा विणून संपूर्ण निळ्या रंगाचा केला. मध्यभागी चिलखताच्या प्रमाणे एक भोक ठेविले आणि तो फाटू नये म्हणून त्या भोकाच्या किनारीला सभोवती गोट घातला. त्यांनी त्या झग्याच्या खालच्या घेरात सभोवती निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या कातलेल्या सुताची डाळिंबे काढली. शुद्ध सोन्याची घुंगरे केली आणि झग्याच्या खालच्या घेरात सभोवती 2-2 डाळिंबांच्या दरम्यान 1-1 अशी ती लाविली. म्हणजे झग्याच्या खालच्या घेरात सभोवती 1 सोन्याचे घुंगरू व 1 डाळिंब, पुन्हा 1 सोन्याचे घुंगरू व 1 डाळिंब अशी ती लाविली. हा झगा सेवा करतेवेळी घालण्यासाठी होता. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले. अहरोन व त्याचे मुलगे यांच्यासाठी तलमसणाच्या विणलेल्या कापडाचे अंगरखे आणि तलमसणाचा मंदिल, तलमसणाचे सुंदर फेटे, कातलेल्या तलमसणाचे चोळणे, कातलेल्या तलमसणाचा आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचा वेलबुट्टीदार कमरबंद ही बनविली. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले. त्यांनी पवित्र मुकुटाची पट्टी शुद्ध सोन्याची केली व मुद्रा कोरितात तशी तिच्यावर ही अक्षरे कोरिली. परमेश्वरासाठी पवित्र. ती मंदिलावर बांधिता यावी म्हणून तिला त्यांनी निळ्या रंगाची फीत लाविली. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले. निवास मंडपातील वस्तूंची सिद्धता. निर्गम प्रकरण 35 पदे 10 ते 19. ह्या प्रकारे दर्शन मंडपाच्या निवास मंडपाचे सर्व काम समाप्त झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती तिला अनुसरून इस्रायल लोकांनी सर्व काही केले. त्यांनी मग तो निवास मंडप मोशेकडे आणला. तंबू व त्याचे सर्व सामान म्हणजे त्याच्या आकड्या, त्याच्या फळ्या, त्याचे अडसर, त्याचे खांब व त्याच्या उथळ्या आणि लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी आणि अंतरपट, साक्षपटाचा कोश व त्याचे दांडे आणि दयासन, मेज, त्यावरील सर्व सामान व समक्षतेची भाकर, शुद्ध दीपवृक्ष, त्याचे दिवे म्हणजे रांगेने लावावयाचे दिवे, त्याची सर्व उपकरणे आणि दिव्यांसाठी तेल, सोन्याची वेदी, अभिषेकाचे तेल, सुगंधी धूप आणि तंबूच्या द्वारासाठी पडदा, पितळी वेदी आणि तिची पितळेची जाळी, तिचे दांडे व तिची सर्व पात्रे, गंगाळ व त्याची बैठक, अंगणाचे पडदे, अंगणाच्या कनाती, खांब व उथळ्या, अंगणाच्या फाटकाचा पडदा, तणावे, मेखा आणि निवास मंडपाच्या व दर्शन मंडपाच्या सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य, पवित्र स्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली तलम वस्त्रे, अहरोन याजकाची पवित्र वस्त्रे आणि याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी त्याच्या मुलांची वस्त्रे, ही सर्व त्यांनी आणली. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती तिला अनुसरून इस्रायल लोकांनी सगळे काम केले. लोकांनी काम केले ते सर्व मोशेने पाहिले. ते त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले होते म्हणून त्याने त्यांना आशीर्वाद दिला. निर्गम प्रकरण 40. निवास मंडप उभारणे आणि त्याचे पवित्रीकरण. परमेश्वर मोशेला म्हणाला, पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस दर्शन मंडपाचा निवास मंडप उभा कर. त्यामध्ये साक्षपटाचा कोष ठेव आणि तो अंतरपटाने झाक. मेज आत नेऊन त्यावरले सामान व्यवस्थित ठेव आणि दीपवृक्ष आत नेऊन त्याचे दिवे लाव.
साक्षपटाच्या कोशापुढे सोन्याची धूपवेदी ठेव आणि निवासमंडपाच्या द्वाराचा पडदा लाव. दर्शन मंडपाच्या निवासमंडपाच्या द्वारापुढे होमवेदी ठेव. दर्शन मंडप आणि वेदी ह्यांच्या दरम्यान गंगाळ ठेवून त्यात पाणी भर. सभोवती अंगण कर व त्याच्या फाटकास पडदा लाव. अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडपाला आणि त्यातल्या सगळ्या वस्तूंना अभिषेक करून मंडप व त्याचे सर्व सामान पवित्र कर, म्हणजे तो पवित्र होईल. होमवेदी व तिचे सर्व सामान ह्यास अभिषेक करून पवित्र कर, म्हणजे वेदी परम पवित्र होईल. गंगाळ व त्याची बैठक ह्यास अभिषेक करून गंगाळ पवित्र कर. अहरोन आणि त्याचे मुलगे ह्यास दर्शन मंडपाच्या द्वारापाशी नेऊन अंघोळ घाल. अहरोनाला पवित्र वस्त्रे घाल व त्याला अभिषेक करून पवित्र कर, म्हणजे तो याजक ह्या नात्याने माझी सेवा करील. त्याच्या मुलांना जवळ बोलावून त्यांना अंगरखे घाल. त्यांच्या बापाला जसा अभिषेक करीशील तसाच त्यांना कर, म्हणजे याजक ह्या नात्याने ते माझी सेवा करीतील. हा त्यांचा अभिषेक त्यांच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरच्या याजकपदाचा दर्शक होईल. मोशेने तसे केले, म्हणजे परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने तसे केले. दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस निवासमंडपाची उभारणी झाली. मोशेने निवासमंडप उभा केला. त्याने त्याच्या उथळ्या बसवून फळ्या लाविल्या, अडसर लाविले व त्याचे खांब उभे केले. त्याने निवासमंडपावरून तंबू ताणिला व तंबूचे आच्छादन त्याच्यावर घातले. परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केले. त्याने साक्षपट घेऊन कोशात ठेविला व कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेविले. त्याने तो कोश निवासमंडपात नेला आणि अंतरपट लावून साक्षपटाचा कोश झाकिला. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले. त्याने निवासमंडपाच्या उत्तर बाजूस दर्शन मंडपात अंतरपटाच्या बाहेर मेज ठेविले आणि त्याच्यावर त्याने परमेश्वरासमोर भाकर व्यवस्थितपणे मांडिली. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले. त्याने निवासमंडपाच्या दक्षिण बाजूस दर्शन मंडपात मेजासमोर दीपवृक्ष ठेविला आणि परमेश्वरासमोर दिवे लाविले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले. त्याने दर्शन मंडपात अंतरपटासमोर सोन्याची वेदी ठेवली. तिच्यावर त्याने सुगंधी द्रव्याचा धूप जाळिला. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले. त्याने निवासमंडपाच्या द्वाराला पडदा लाविला आणि दर्शन मंडपाच्या निवासमंडपाच्या द्वारापाशी होमवेदी ठेवून तिच्यावर होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण केली. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले. दर्शन मंडप आणि वेदी ह्यांच्या दरम्यान त्याने गंगाळ ठेवून धुण्यासाठी त्यात पाणी भरिले. मोशे आणि अहरोन व त्याचे मुलगे त्यात आपापले हातपाय धुत. ते दर्शन मंडपात किंवा वेदीपाशी जात तेव्हा ते आपले हातपाय तेथे धुत. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले. त्याने निवास मंडपासभोवती आणि वेदीच्या आसपास अंगणाची कमात उभी केली आणि अंगणाच्या फाटकास पडदा लाविला. ह्या प्रकारे मोशेने सर्व काम संपविले. दर्शन मंडपावर असणारा मेघ. गणना प्रकरण 9 पदे 15 ते 23. मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली व निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. दर्शन मंडपावर मेघ राहिला आणि परमेश्वराच्या तेजाने निवासमंडप भरून गेला, म्हणून मोशेला आत प्रवेश करता येईना. इस्रायल लोकांच्या एकंदर प्रवासात निवासमंडपावरील मेघ वर जाई तेव्हा ते कूच करीत, आणि तो मेघ वर गेला नाही तर ते कूच करीत नसत. तो वर जाईपर्यंत ते तेथेच थांबत. परमेश्वराचा मेघ दिवसा निवासमंडपावर राही आणि रात्री त्यात अग्नी असे. हे असे एकंदर प्रवासात सर्व इस्रायल घराण्याच्या दृष्टीस पडत असे.